कसं आहे ना शामराव, एकदा का पोराचा बुरुज झाला ना का त्याच्या आयुष्यातला आनंद कमी होत जातोय बघ. जेवढं त्याला पितृसत्ताक पद्धतीने दिलंय ना तेवढ्याची वसुली चालू होती या, आणि ती बी व्याजासकट. मग तो हसणं विसरतोय आणि नाचणं विसरतोय. महिन्याखेरीज खात्यात जमा होणार रकमेचं बी त्याला काय वाटत नाही. त्याला येळच घावत नाही की हौशी मावशीसाठी. आणि घावणार तरी का सर, त्याच्या कवळ्या वयाच्या डायऱ्याची जागा हिशोबाच्या वह्यानं तर घेतली या. आता कळतंय शामराव, आपला बाप सणासुदीला नटत का नव्हता. अरे ज्याच्यावर घरादारावर पांघरून घालायची जबाबदारी आहे त्याला भोकं पडलेलं चड्डी बांधेल कधी दिसायचं. ह्या भदाड्या आवाजामागं आणि रट चांबड्यामागं कैक बालपणं रात्रीतून संपलेत. सोपं नसतं शामराव वंशाचा दिवा होणं, विजुस्तवर जाळावं लागतं.